झी 24 तास एक पाऊल पुढे। रूपा भवानी देवी म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत। केवळ सोलापूर जिल्ह्याचं नव्हे तर कर्नाटकातील भाविकांचंही रूपा भवानी देवी हे श्रद्धास्थान आहे। या देवीचं रूप हुबेहूब तुळजा भवानी सारखं असल्यानं या देवीला रूपा भवानी हे नाव पडलंय। सोलापुरातल्या तुळजापूर रस्त्यावर हे आहे रूपा भवानी देवीचं मंदिर, सोलापूरकरांचं ग्रामदैवत। सव्वाशे वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाल्याचं सांगितलं जातं। नवरात्रोत्सवात लाखो भाविक या देवीच्या दर्शनाला येतात। या देवीनं सोलापुरातील मलकप्पा मसरे या भक्ताला दृष्टांत दाखवल्याची आख्यायिका आहे। मलकप्पा दर पौर्णिमेला तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनाला जात। कालांतरानं भवानी भक्त मसरे वृद्ध झाले। मसरेंची देवीवरची अपार श्रद्धा पाहून देवीनं दर्शन देऊन सोलापूरहून न येण्याचा आदेश देऊन मीच सोलापुरात येते असा दृष्टांत दिला आणि तुळजाभवानी देवी तिथे प्रकटल्याची आख्यायिका आहे। रूपाभवानी देऊळ हे आमच्या पूर्वजांनी मसरेंच्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या पणजोबांनी, आणि हे पहिल्यांदा आमचे पूर्वज तुळजाभवानीला चालत जात होते आणि तिकडंच तोंड करून परत माघारी येत होते। एका पूर्ण ते तिथं थकून बसले आणि तू माझ्यापर्यंत येऊ नको आणि मी तुझ्यापर्यंत येते असं दृष्टांत दाखवल्यामुळं देवीने रूप दाखवून तिथं आमचं पूर्वजांनी देवीचं मूर्ती स्थापन करून रूपा भवानी असं नाव दिले। नवसाला पावते अशी श्रद्धा भाविकांमध्ये असल्यानं दर्शनाला गर्दी असते। नवरात्रात दररोज लाखो भाविक भल्या पहाटे दर्शनासाठी पायवारी करतही येतात। रूपाभवानी देवीला जे नवस करतात ते 100% त्यांना पूर्णता मिळते असा एक लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे लोकांनी इथं तुळजाभवानी कसं रूप आहे गर्दी असते तिथंच एवढं सोलापूर लोकांची आराध्य दैवत असल्यामुळे गर्दी असते। काही लोक नवस बोलण्यामध्ये लोटांगण घालतात, काही लोक तिथून जिथून घरात निघतात तिथून लोटांगण घालत येतात। झी 24 तास एक पाऊल पुढे।